नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आज आपण प्रथम सत्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील व महानगरपालिकेतील एकूण 15 आणि महानगरपालिका 16 अशा 16 शिक्षक बांधवांच्या सन्मान समारंभ आपण या ठिकाणी घेणार आहोत. हे गुणवंत शिक्षक आहेत आणि आपण त्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करणार आहोत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातील स्वच्छ शाळा व सुंदर शाळा जो शासनाचा आणि नवे आपल्या जिल्हा परिषदेचा सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि शिक्षणाधिकारी महोदयांचा महत्त्वाकांक्षी हा जो उपक्रम आहे त्या मुख्य स्वच्छ शाळा व सुंदर शाळेच्या तालुक्यातून एक चांगली शाळा आपण त्याची निवड केली आहे. त्या शाळांचाही आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत आणि ह्या प्रथम सत्रातील सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र माझे मार्गदर्शक आदरणीय आवाजाची आहे सर. आणि खरोखर आपण सगळेजण भाग्यवान सर. आम्हाला आषाढी एकादशी पावली नक्कीच. काल एकादशी होती, आज द्वादशी आहे. बरेच जण उपवास सोडतायत कारण आम्ही सगळे उपवास करायला लागलेलो आहोत आता. त्यामुळे उपवास करताय सगळे उपवास सोडून येत आहेत हळूहळू. आणि नक्कीच अत्यंत व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊ आम्ही जिल्हा परिषदेला जेव्हा साहेबांना भेटायला गेलो तर तेव्हा आमचं मनोमन अशी तयारी झाली होती की आपल्या हक्काची व्यक्ती म्हणजे माननीय मनोहर सूर्यवंशी साहेब. मॅडमांना विनंती केली, मॅडम एक रविवार ते मला जाऊ द्या बाहेर माझ्या घरी. आणि मॅडमांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मला एक रविवार तरी. आणि पुराण साहेबांना पण ते बाहेर असल्यामुळे त्यांना सुद्धा ते येऊ शकले नाही. परंतु आज या कार्यक्रमापासून सन्माननीय आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी मनोहरजी सूर्यवंशी साहेब हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. सर मी मनापासून तुमचं स्वागत करतो. आणि दुसरे सन्माननीय आजचे प्रायोजक तुम्ही सगळ्यांनी वार्षिक अहवाल वाचलेला असेल. बंधूंनो, आपली पतसंस्था ही गेल्या मी चेअरमन झाल्यापासून पतसंस्था ही प्रायोजकात्मक सगळ्या शिक्षकांचा सन्मान करत असते. हा जो प्रथम सत्राचा संपूर्ण जो खर्च आहे कदाचित काही आपले बांधव असतील सभासद बांधव असतील की एवढा खर्च पतसंस्था हा खर्च आपल्या पतसंस्थेचा 1 रुपयाही नाही. याचं सर्व प्रायोजक स्वीकारलेले माझे विद्यार्थी आहेत. मी ज्या गावात 16 वर्ष नोकरी केली धुंडीनगर सांगायला अभिमान वाटतो की माझा एक विद्यार्थी आहे झाला अक्षय पवार. माझा एक विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट झाला भरत सोनवणे. माझी एक विद्यार्थी एमडी आहे नगर जिल्ह्यामध्ये एकच. आणि माझे भरपूर विद्यार्थी इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. एक विद्यार्थी मागच्या वेळेस त्यांनी प्रायोजिक स्वीकारला तो डोळ्यांचा डॉक्टर आहे. आणि अशी भरपूर विद्यार्थी आहेत की ते उत्तम. माझे 15 ते 20 विद्यार्थी सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत मी जे पहिलीला शिकवलेले. आणि इंजिनियर 25-30 इंजिनियर आहेत, उत्तम पत्रे इंजिनिअरिंग मध्ये ते सेवा देत आहेत. आणि इतर क्षेत्रामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. आणि हेच एक माझे विद्यार्थी आज यांनी प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या प्रायोजकत्वामध्ये तुमचा सन्मान होतो आहे. याचे सर्व लाभधारक आदरणीय ते आज गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पण आहेत. म्हणजे चांगला व्यक्ती शोधला, तंटा सोडणारी व्यक्ती आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि दुसरं संस्थेत सहकारामध्ये त्यांना ज्ञान आहे. सहकार काय असतं ते व्हाईस चेअरमन आहे. दुसरं त्यांची मोठी कंपनी आहे. सिमेंटचे जेवढे तुमचे कामकाज आपले याच्यावर आपण काय पूर्ण वळतो ना ते सगळे सिमेंटचे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचं कामकाज चालू आहे. आमच्या सगळ्याला त्यांचंच काम होतं. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. बंधूंनो, सांगायचा मुद्दा असा की ते जेव्हा मी तिथे शिक्षक होतो तेव्हा ते लहान होते, असे शाळेत जायचे पाठीवर दप्तर घेऊन. ते त्यांचा तो काय म्हणजे आपला लहानपणी जो आपला रुबाब असतो ना माहिती आहे सगळ्यांना, उन्हाळ्याचा रुबाब कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, तसाच पद्धतीचा पेहराव त्यांचा होता. पण त्यांना आवड होती. मी जर सांगितलं ना 1 रुपया कमवत नव्हते पण मला आपल्याला 15 वर्ष आम्हाला बक्षीस वाटायचे. 1 रुपया कमवत असताना हा माणूस कुठेतरी 5,000 रुपये गोळा करायचा, 2-4 मित्र गोळा करायचे आणि ते आम्हाला पेन्सिल पाटी वगैरे असे काहीतरी वया वगैरे आणून द्यायच्या. आम्ही ते वितरण करायचे. त्यांना भाषण येत नाही, बोलता येत नाही, स्टेजवर बसत होते. आता माझ्या शेजारी बसले त्यांना अडचण झाली असेल, निकम सरांच्या शेजारी बसलो असेल. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की कौतुक करण्यासारखं आहे. कोणी एवढं दानशूर व्यक्ती नाही आज, कोणी एवढा पैसा देणार नाही आहे. आणि तरी सुद्धा लहानपणापासून त्यांना आवड होती, समाजसेवेची आवड होती. आज गावामध्ये कोणताही उपक्रम असो, काही कार्यक्रम असो, सरळ हाताने मतदान करतात. आणि परमेश्वराने त्यांचं नाव पण खास छान ठेवलेलं आहे. आई वडिलांनी खूप छान नाव ठेवलेलं आहे. काल एकादशी होती, त्यांचं नाव निवृत्ती आहे आणि खरं त्याच्या नावाला ते सार्थकी आहे. नक्कीच निवृत्ती नावासारखे ते त्यांच्याप्रमाणे ते वागतात आणि एक चांगली व्यक्ती. मी त्यांना म्हटलं स्टेजवर बसा सर, नको म्हणे मला बसा, मला बसवा.
म्हणजे इतका साधी व्यक्ती आहे, पैसा भरपूर आहे, सगळ्या काही गोष्टी त्यांच्याजवळ आहे. ते समता परिषदेचे तालुका अध्यक्ष पण होते, जिल्हा उपाध्यक्ष पण आहेत. साहेबांचे अत्यंत जवळचे सन्माननीय आपले मंत्री महोदय भुजबळ साहेबांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते आहेत. जेव्हा एकदा आम्ही मंत्रालयात गेलो होतो, त्यांची पाय पडण्याची मी ऍक्शन पाहिली, झोपूनच घेतली होती. म्हणजे इतकं सुंदर असं त्यांचं स्वतःचं नेचर आहे. असे सन्माननीय आदरणीय निवृत्ती पवार सर, आजच्या प्रमुख पाहुणे भंडारे बापू सर, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आहेत. मी त्यांना खूप आदराचं स्थान देतो आणि आपल्या बागल तालुक्यातच आहेत, ते निफाडमध्ये स्थायिक आहे. आणि त्यानंतर समवेत विस्तार अधिकारी म्हणून जे सेवानिवृत्त झाले गोसे सर, त्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सन्माननीय विष्णुदादा केंद्र प्रमुख, त्याचबरोबर आता जे आपण मुलांचे अध्यक्षांचा आपण सन्मान केला, सन्माननीय भोळे सर, शिंदे सर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आमचे संचालक महोदय आणि संचालिका, त्याचबरोबर सर्व ज्यांचा गुणवंत शिक्षक म्हणून आपण सत्कार करणार आहोत, असे सर्व गुणवंत शिक्षक, ज्या शाळांचे आपण सन्मान करणार, त्या शाळांचे एसएमसीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक, त्याचबरोबर सन्माननीय सर्व सभासद बंधू आणि सर्व मान्यवर, सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी संस्थेच्या चेअरमन या नात्याने स्वागत करतो. मित्र, मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार महोदय, कारण आपल्याला लेवल लागलेलं आहे. संघटनेचं नाव पदवीधर शिक्षक संघटना, पतसंस्थेचं नाव पदवीधर पतसंस्था, म्हणून आपल्या हक्काचे माणूस म्हणजे तांबे परिवार. ते तांबे परिवार म्हणजे आपल्या हक्काची व्यक्ती आहे. परंतु त्यांच्या पीएच्या मुलीचं आज लग्न आहे. 1 तास त्याच्यामध्ये मी लाईव्ह चर्चा ऐकली की आपल्या कार्यक्रमासंदर्भात 1 तास त्यांची चर्चा चालू होती. त्यांच्या पीएच्या मुलीचं लग्न आहे, संगमेर पासून 40 किलोमीटर अंतरावर ते लग्न आहे. आणि मी साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही नाशिकमध्ये शिरताना तुम्हाला 1 तास लागेल, नाशिकमध्ये तुम्ही नाशिक रोडला आले ना तर कसा पद्धती 1 तास लागेल, आणि हा वेळेचं नियोजन म्हणजे सर काय करू. म्हटलं उद्या मला आम्हाला भेटणारच आहे साहेब, उद्या कळवणच्या दौऱ्यावर आहे. परंतु ते संपूर्ण परिवार, आणि तो परिवार असा आहे सर, ज्या माणसाशी त्यांचं नातं जोडलं ना ते जीव लावून प्रेम करतात. साहेबाच्या मुलीचं लग्न आहे, संपूर्ण परिवार तिथे म्हणतात, ताईंना पाठवा, मैत्रिणी ताईंना पाठवा, डॉक्टरांना पाठवा. म्हणजे आमचा संपूर्ण परिवार आज त्या ठिकाणी दिवसभर तिथे आहे. असा एक परिवार आहे. आणि म्हणून आपल्यालाही वाटलं की ही मोठी माणसं आहेत, त्यांचं व्यस्त शेड्यूल असतं आणि ते आपल्याला खरोखर म्हणजे आपल्याबद्दल प्रेम देणारी माणसं आहेत. परंतु ते एक 8 दिवसापूर्वीच आपल्या पतसंस्थेमध्ये रोपण कार्यक्रमासाठी येऊन गेले आणि त्यावेळेस त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही नक्की येऊ. परंतु व्यस्त शेड्यूलमुळे ते येऊ शकले नाही. आपला मॅडमांचा जर बोललो शिक्षण अधिकारी महोदय मॅडम, त्यांचंही आज ते शनिवार म्हटलं, तुम्हाला माहिती आहे आपल्याला 5 दिवस किती कागदपत्र, किती माहिती, किती कार्यभार चालू असतो. एखाद्या दिवस तुम्हाला आज आहे आम्हाला सुद्धा मॅसेज झालेले, माहितीचे मॅसेज आपल्याला सुद्धा आलेले आहे. तर खूप काही आवड आहे, परंतु आपल्याला करावं लागणार आहे. तर हे सगळं काम करत असताना मी खरोखर म्हणजे आज 25 वर्ष झाले संस्थेला. आपण 19 तारखेला रोपण वर्ष साजरं केलं. 2001 ला ही संस्था स्थापन झाली. संस्थेमध्ये आम्ही 125 सभासद असताना सिन्नर, महापालिका, निफाड, दिंडोरी, अजून 1-2-4 बागलाण असे 2-4 तालुक्यांचे मिळून आम्ही सभासद तयार केले. 2001 ला पलुसकर सभागृहामध्ये त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय माणिकराव कोकाटे साहेब ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, ते एडीसीचे चेअरमन होते. आणि त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार दिवंगत उत्तमराव ढिकले साहेब प्रमुख पाहुणे होते. आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण दसरा होता, त्या दिवशी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संस्थेची मुहूर्तमेढ झाली. आणि आज 25 वर्ष झाले. तुम्हाला आव्हान दिलं आम्ही देताना आम्ही 25 वर्षाची सगळी इतिवृत्त दिलेला आहे. 1-2 वर्ष सोडलं तर पुढील सगळे 22 वर्ष संस्थेला अवर्ग मिळालेला आहे. आणि असं काम करत असताना आजपर्यंत संस्थेने अनेक उपक्रम पण राबवले. साहेब आम्ही मध्यंतरी काही शाळा पण दत्तक घेतल्या होत्या, त्या शाळांना आपण मदत पण केली होती. हागणदारी मुक्तच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही काही शाळा, काही गावं हागणदारी मुक्त केली, त्यावेळेस पण संस्थेने मदत केली. आणि मी चेअरमन झाल्यापासून एक नवीन उपक्रम की आपण गुणवंत शिक्षकांचा सन्मान करतच होतो, परंतु स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या शाळांचाही आपण सन्मान केला पाहिजे. आणि या शाळांच्या शिक्षकांचा, त्या एसएमसीचे अध्यक्ष असतील त्या गावाचाही सन्मान केला पाहिजे. कारण पाठीवर हात दिल्याशिवाय, शाबासकी दिल्याशिवाय माणूस इन्स्पायर होत नाही, माणसाला प्रेरणा मिळत नाही. आणि म्हणून हा उद्योग डोळ्यावर समोर ठेवून आम्ही गेल्या 5 वर्षापासून हा जो कार्यक्रम राबवत असतो. याच्यामुळे आम्हाला याच्या प्रतिक्रिया, याच्या फीडबॅक खूप छान आहे, शिक्षकांच्या प्रतिक्रिया खूप छान आहे. आणि म्हणून
हा उपक्रमामध्ये अजून भर आम्ही टाकणार आहोत. अजून काही असे सन्मान आम्हाला करता आले, उद्या शिष्यवृत्तीसारखे कार्यक्रम असतील किंवा मुलं असतील, जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये काही शिष्यवृत्तीचे विद्यार्थी आले असतील, आता कालच रिझल्ट लागला, काही शाळांमध्ये चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आता असे काही चांगले तज्ञ शिक्षक असतील, चांगल्या शाळेमध्ये चांगले विद्यार्थी त्यांनी गुणवंत केले असतील आणि ते आमच्या पतसंस्थेचे सभासद असतील, त्यांचा सुद्धा आम्ही भविष्यामध्ये सन्मान करणार आहोत. कारण जिल्हा परिषदेकडे आपण काम करत असताना आपण नुसती संस्था हा नाही, तर आपला मूळ उद्देश विद्यार्थी पण आहे. आपला आपण विद्यार्थी केंद्रित आहोत आणि विद्यार्थ्यांचाही सन्मान होत असताना शिक्षकाचाही झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचाही झाला पाहिजे आणि मग गुणवत्तेला महत्त्व आपण देतो आहोत. संस्थेचं काम करत असताना आपण शाळा, आपलं काम, आपलं कर्तव्य हे सुद्धा आपण जपलं पाहिजे आणि हे करत असताना आपल्याला निश्चित जिल्हा परिषदेची शाबासकी मिळते. अनेक शिक्षकांचा सन्मान मी किंवा अनेक शिक्षकांचं कौतुक होताना सन्माननीय अधिकारी महोदय कौतुक करताना मी स्वतः पाहिलेलं आहे की हे शिक्षक असे उत्कृष्ट आहे, ही शाळा खूप चांगली आहे, त्या शाळेला तुम्ही भेट द्या, या शिक्षकांना तुम्ही भेटा, त्यांच्याकडून समजून घ्या आणि असे चांगल्या शिक्षकांचाही सन्मान जिल्हा परिषद करत असते. आणि म्हणून आम्ही सुद्धा असे काही चांगले उपक्रम असेल तर जिल्हा परिषदच्या सहभागाने किंवा समन्वयाने आम्ही निश्चित पतसंस्था सुद्धा हे कार्यक्रम राहू शकतो. तुम्ही जर आम्हाला काही वेळेस सूचना केल्या की असा कार्यक्रम तुम्ही पतसंस्थेच्या मार्फत घ्या तर नक्कीच त्याला आमचं सहकार्य राहणार आहे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये सर्वच आमचे जे संचालक मंडळ आहे, आता विद्यमान संचालक मंडळ आहे, सर भाग्यवान आहोत. सर आम्ही सहकारामध्ये काय असतं, सगळी तोडाफोडी हे असतं आणि तुम्हाला माहिती आहे आता सहकार आणि राजकारण काय आहे, पण तरी सुद्धा मी खूप भाग्यवान आहोत. आपण सगळे सन्मानित सभासद भाग्यवान आहोत. आमच्यामध्ये इतकं टीम वर्क आहे, इतका समन्वय आहे. आमचे जे राज्याचे नेते आहेत, जिल्ह्याचे नेते आहेत, आज करून मी खास उल्लेख करेन की आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय दादा, तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की दादांना सगळेजण ओळखतात, दादा का नाही येतात, तर मी दादांच्या तब्येतीचं कारण आहे, त्यांना त्याची तब्येत बिघडली, डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितलंय, त्यांना जास्त वेळ खुर्चीवर बसता येत नाही आणि म्हणून त्यांना इथे उपस्थित राहता येत नव्हतं आणि त्यांची काळजी घेणारे तुम्ही आपणच आहोत की दादा तुम्ही पहिले तब्येतीला जपा. 80 वर्ष वय झालं आहे आणि म्हणून त्यांना इथे जरी येणं झालं नाही तरी सकाळपासून त्यांचं सारखं फोन चालू आहे, नियोजन, कामकाज. पण एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला मार्गदर्शन केलेलं असलं आणि त्याच्यामध्ये आपण जर शिकल्याप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे ते कामकाज करतो आणि म्हणून हे सुद्धा आज कधीच्या कामात उपस्थित राहू शकले नाही. आणि गेल्या 19 तारखेला जे रोपे महोत्सव आम्ही साजरं केलं तर साहेब आम्ही सगळ्यांना भेट वस्तू दिल्या, सगळ्यांना भेटवस्तूची बॉटल भेट वस्तू म्हणून दिलेली आहे आणि सभासदांचा एक सन्मान म्हणून आणि संस्थेचं रोपे महोत्सव वर्ष म्हणून आम्ही हा एक छोटासा उपक्रम संचालक मंडळाच्या परवानगीने या ठिकाणी राबवलेला आहे. आणि म्हणून मी नकाशी बोलल्याप्रमाणे संचालक मंडळ खूप काही आमचं एकदम म्हणजे सहकार्य करणार आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं सर इथे कोणत्याही प्रकारचा भत्ता नाही. तुम्ही अहवालामध्ये पाहिलं असेल तर कोणताही एकही खर्च, 1 रुपयाचाही खर्च इकडे तिकडे नाहीये, कोणताच नाही खर्च केलेला. आणि म्हणून तो जो काम करत असताना हे तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. तुम्ही जे सहकार्य करता त्यामुळे संचालक मंडळ काम करू शकतं. आता कर्मचारी आपले 2च आहे, पण तालुक्यामध्ये जे काम केलं जातं ते सगळे संचालक मंडळ करत असतं आणि म्हणून मला या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना प्रास्ताविक खूप मोठं झालं, परंतु या संस्थेचा अहवाल इतिवृत्त किंवा ह्या ज्या उपक्रम आहेत हे उपक्रम निश्चितपणे आपल्यासमोर मांडावे अशी खरोखर म्हणजे मला मनोमन इच्छा आहे की आपण त्याच्यामध्ये जाणून घेतलं पाहिजे की इथे एवढ्या लोकसंख्येने, कारण आज उपवासाचा दिवस आहे आणि पावसाचा खूप दिवस आहे, जे इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, कळवण असा काही पश्चिम भाग आहे देवळीचा, इथे रस्ते बरेचसे ब्रेक झालेले आहेत, येण्या जाण्याला रस्ता नाहीये आणि अशा वेळेस सुद्धा काही शिक्षक तिथेच मुकामाला थांबले, तिथेच शाळा करतायत. असं सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपला सगळे उपस्थिती खरंच वाटण्याच्या जोगी आहे. मी आपला जास्त वेळ न घेता तुम्ही सर्व गुणवत्ता शिक्षकांनाही शुभेच्छा देतो, सर्व आदर्श शाळांनाही शुभेच्छा देतो आणि यांच्या आज आपण यांचा सन्मान करतो. पाठीमागे बसलेले जे काही शिक्षक बांधव आहेत, सभासद बांधव आहेत, या सभासद बांधवांना मी विनंती करेन की असंच यांच्यासारखं भरीव काम तुम्ही पण करा, तुमचाही सन्मान पतसंस्था नक्की करेल. त्यासाठी मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या विनंतीला मान्यवर उपस्थित झाले, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपशिक्षण अधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब, कोळी साहेब, मंचावर उपस्थित असलेले पतसंस्थेचे चेअरमन, ज्यांनी हा कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिलं असे पवार साहेब, निवृत्ती पवार साहेब आणि या मंचावर उपस्थित सर्व संचालक मंडळ, या संस्थेवर प्रेम करणारे सर्व तुम्ही सभासद बंधू भगिनी, तसेच आज ज्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला ते सर्व शिक्षक बंधू भगिनी, ज्यांच्या शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार दिला त्या शाळेचे सर्व घटक
मुख्याध्यापक, त्याच्यानंतर स्कूल कमिटी चेअरमन वगैरे काय जे असतील सर्व, आणि न्यायात अज्ञात या पतसंस्थेवर प्रेम करणारे सर्व तुम्ही. आज गेली 25 वर्ष या पतसंस्थेत आम्ही काम करतो. ज्यावेळेस आम्ही 2001 साली सन्माननीय दादा यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था आम्ही सुरू केली. आणि ही पतसंस्था सुरू करत असताना पहिल्यांदा भांडवल कसं उभं करायचं हा विचार आम्ही केला आणि प्रत्येक संचालकाने 5,000 रुपये ठेवली आणि तिथून पुढे ही पतसंस्था आम्ही सुरू केली. आणि तेच कर्ज वाटपाची सुरुवात आम्ही तिथून केली. अशा शून्यातून ही निर्माण झालेली पतसंस्था आज कोट्यावधी रुपयाचा व्यवहार असलेली पतसंस्था आहे. याचं सर्व श्रेय सभासद बंधू भगिनींचं आहे. कारण सभासद बंधू भगिनींनी विश्वास ठेवला. आणि दुसरी गोष्ट एक जमेची बाजू अशी आहे की गेली 25 वर्षामध्ये ज्या काही पतसंस्थेमध्ये संचालक मंडळ निवडले ते कुठल्याही प्रकारचं मतदान घेऊन नाही, सर्वच बिनविरोध आजपर्यंत पतसंस्थेने संचालक मंडळ निवडलेलं आहे. आणि ज्या संचालकांनी या पतसंस्थेत काम केलेलं आहे किंवा जे लोक या पतसंस्थेच्या जवळ आहेत त्यांना माहिती आहे हा एक शब्द सन्माननीय दादा यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या प्रेरणेने काम जे होत आहे त्याच्यामध्ये त्याग ही फार मोठी गोष्ट आहे. त्याग कसा की मी 22 वर्ष या पतसंस्थेचा संचालक होतो, 2 वर्ष चेअरमन पण होतो. त्या इतर पतसंस्थांची जेव्हा आम्ही तुलना करतो किंवा इतर पतसंस्थेकडे आम्ही जेव्हा पाहतो, अशी एकमेव पतसंस्था ज्या आहेत आपल्या पगारदारांच्या या कधीच बुडणाऱ्या नाही किंवा कधीच तोट्यात येणाऱ्या नाही. कारण प्रत्येक महिन्याला आपली कपात चालू असते. परंतु तरी आपल्या पतसंस्था डबघाईल्या जातात किंवा आपल्या पतसंस्था बुडतात. आपल्या पतसंस्थेवर इतर संस्थांचं कर्ज होतं. हे का होतं? त्याच्यामागे अनेक गोष्टी आहेत. आमच्या पतसंस्थेमध्ये 25 वर्षामध्ये कुठल्याही संचालकाला किंवा कोणत्याही चेअरमनला कोणत्याही प्रकारचं व्हाउचर दिलं जात नाही. ही सगळ्यात मोठी बाब आहे. नाहीतर पतसंस्थेत संचालक गेला की प्रवासाचं व्हाउचर टाकतो, टीए टाकतो, 200-500 काय जे मिळेल ते संचालक भेट देतो. म्हणून काय भेट द्यायला गेला की व्हाउचर देतो. अशा अनेक पतसंस्था आहेत. पण एकमेव अशी पतसंस्था आहे की कुठल्याही प्रकारचा खर्च किंवा कुठल्याही प्रकारचं व्हाउचर कोणी संचालक चेअरमन कोणी घेत नाही. कोणाच्याही नावावर कुठलाही खर्च नाही. तुम्ही अहवाल वाचत असाल, इथे मी पण अहवाल अनेक संस्थांनी वाचतो. त्याच्यामध्ये इतर खर्च 3 लाख 2 लाख 5 लाख इतर खर्च. आता इतर खर्चाला काही हिशोब नसतो. इतर खर्च त्यांनाच माहीत असतो. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी अतिशय मेहनतीने त्यागाने ही पतसंस्था उभी राहिलेली आहे. मला तुम्हाला सभासद बंधूंना आवाहन करायचं आहे की आपल्या काही ठेवी असतील किंवा आपलं काही पतसंस्थेकडे आपल्याला काही ठेवता आली तर ती जरूर ठेवा. पतसंस्थेतून कर्ज घ्या. दरवर्षी आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे हिशोब देत असतो. अहवालासोबत अशी एकमेव पतसंस्था आहे जिल्ह्यामध्ये की दरवर्षी आपला अहवालासोबत हिशोब देत असते. तुम्ही टाईप करून तुम्ही पाहत असाल. आणि एवढा पारदर्शी कारभार करण्यासाठी किती त्याग करावा लागतो, किती मेहनत घ्यावी लागते हे तुम्हाला सगळ्यांना कळत असेल. हे सगळं सांगण्याच्या मागचा प्रपंच असा आहे की आम्ही गेली 25 वर्ष त्याग केला, 25 वर्ष आम्ही काम केलं, 25 वर्ष पतसंस्थेसाठी आम्ही वेळ दिला. तुम्ही ज्यांना संधी मिळेल, अनेक लोकांना यापूर्वी संधी मिळेल कारण सेवानिवृत्तीचा भरणा चालू आहे. तर या लोक ज्यांना संधी मिळेल त्या लोकांनी हा मागचा आदर्श घ्यावा. पुढे ही पतसंस्था चालू आहे आणि योग्य पद्धतीने पतसंस्था कशी झाली यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. सन्माननीय मारू निकम सरांनी गेल्या 5 वर्षामध्ये पतसंस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी करता आल्या नाही त्या सर्व गोष्टी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्या गोष्टीतून प्रेरणेतून सगळ्या शिक्षक बांधवांमध्ये, शिक्षक बंधूभगिनींमध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. आणि आपल्याला दिलेल्या प्रेरणेचा, आपल्याला दिलेल्या प्रोत्साहनाचा यापुढेही एक चांगला ठसा उमटेल. समाजामध्ये पतसंस्थेची चांगली किंमत वाढेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. या पतसंस्थेच्या कारभारासाठी किंवा पुढील कार्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. या पतसंस्थेसाठी तुम्ही आज सगळेजण उपस्थित राहिला. सगळ्या उपस्थितांचे मी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आपण असतात आणि यापुढे सुद्धा आपलं असंच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री कोळी साहेब यांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र श्री सुरेशी साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्व
सत्कारार्थी शाळा आणि शिक्षक बंधू भगिनी, आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आणि आपण संस्थेने माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानतो. सरांशी निकम सरांशी बोलताना मी हा अहवाल बघत होतो तर 2005 पासून सातत्याने संस्था नफ्यामध्ये आहे आणि आता सरांनी पण सांगितलं की ते कशा पद्धतीने संस्थेचं काम चालवतात. तर या अहवालावर जे चित्र छापलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वर्णन होतं की राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो, तशाच पद्धतीने संचालक मंडळ त्या संपत्तीचा स्वतः उपभोग न घेता सभासदांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी ही संस्था चांगल्या पद्धतीने चालवत आहे. त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचं मी अभिनंदन करतो. तसंच आज या कार्यक्रमाला मी जो उपस्थित राहिलो ते माझ्या सुरगाणा तालुक्यातील आवळपाडा या शाळेला इथं बक्षीस मिळणार होतं. त्यांच्या प्रेमापोटी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो. कारण शिक्षक ज्यावेळी अतिदुर्गम भागामध्ये काम करत असतो त्याला अशा अनेक शाळा आहेत आणि असे अनेक शिक्षक आहेत की ते काय काम करतात हे फक्त त्यांना आणि देवालाच माहिती, बाकीच्यांना ते माहीतच नसतं. परंतु जे आमच्यासारखे फील्डवर काम करणारे अधिकारी असतात ते वेळोवेळी या गोष्टी नोंद घेत असतो. तर जे आनंद जाधव सर त्यांनी त्या शाळेवर बदली झाल्यापासून आमूलाग्र असा त्या शाळेमध्ये बदल केला. त्या शाळेची विद्यार्थी संख्या वाढवली, शाळेची भौतिक सुविधा वाढवल्या आणि एक शिक्षक शाळेचा कसा कायापालट करू शकतो हे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 2च वर्षामध्ये दाखवून दिलं. आणि बाबुल सर अहवाल देण्यासाठी तुमचे व्हाईस चेअरमन हे पंचायत समितीत आले होते त्यावेळी त्यांनी आमंत्रण दिलं होतं आणि एका शिक्षकाच्या प्रेमापोटी अधिकाऱ्यांना सुद्धा वेळ काढावा लागतो. कारण आज जर मी आलो नसतं तर परत त्यांना तोडगा पाहिलं मलाही जरा काय कारण सांगायचं रविवारच्या दिवशी आपण का नाही येऊ शकत. तर अधिकारी आणि शिक्षक यांचंही नातं असंच असतं, आम्ही जेवढं तुमच्यावर प्रेम करू त्याच्या 10 पट तुम्ही लोक आमच्यावर प्रेम करता. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि त्यांच्या सत्काराला उपस्थित राहताना मला अनेक ओळखीचे शिक्षक पण भेटले की जे वेळोवेळी जिल्हा परिषदेने काम करत असताना इतर तालुक्यात काम करत असताना त्यांचाही माझा परिचय होता. तुमच्या सगळ्यांचा सत्कार स्वतःच्या डोळ्यांनी बघताना पाहून आणि तुम्ही निवड पण अतिशय चांगल्या लोकांची केली सर, चांगल्या शाळांची केली. आणि आपण जो जिल्हा परिषदेकडून पुरस्कार देतो तालुक्यातून एकाच माणसाला आपण तो पुरस्कार देऊ शकतो, सर्वांना देऊ शकत नाही. आणि आपले 10,000 शिक्षक आहेत, 3,500 शाळा आहेत, तर एवढ्या सगळ्यांचा सत्कार जिल्हा परिषद करू शकत नाही. म्हणून वेगवेगळ्या संस्था या मार्गाने त्या शिक्षकांना बक्षीस देतं किंवा त्यांचा सत्कार करतं, त्यांचा उत्साह वाढवतं, त्यांना अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. आपण सगळ्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी अजून चांगलं काम करावं आणि पुढच्या वर्षी नवीन लोकांना प्रवृत्त करावं, त्या पण शाळा चांगल्या होतील, ते पण पुढचे अधिक उत्साहाने काम करतील. अशा शुभेच्छा मी तुम्हाला सर्वांना देतो आणि माझे मला सांगतो. धन्यवाद. किती कष्टमय प्रवासातून गेलेले आहे, त्याच्यामागे किती भरभक्कम मार्गदर्शक ज्यांना आपण धनेद्वारा म्हणून सन्मानाने संबोधतो. त्यानंतर ही जी मंडळी पुढे आलेली आहे एक रिले रेस जे असते त्या पद्धतीने ही पतसंस्था जी मार्गक्रमण करते आहे त्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय सन्मित्र महादेव निकम सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्तीदादा पवार, त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सुनील साहेब, ज्यांचा सतत आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे, तसेच कोळी साहेब. कोणाकोणाचं नाव घ्यावं, गोरसे साहेब त्या पलीकडे बसलेले आहेत, ते सुरुवातीला आम्ही बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे व्यासपीठावर विराजमान सर्व गणमान्य आणि ज्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असं सर्व आपण गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शाळा. 8 दिवसांपूर्वी मला फोन आला की गवळी सर तुमच्या शाळेला पुरस्कार दिला जातो आहे. म्हटलं प्रस्ताव नाही, काही नाही, कसं काय पुरस्कार देत आहेत. सांगायचा मुद्दा असा की वर्षभर ही कार्यकारिणी सतत पाठपुरावा करत असते. कोणता शिक्षक काम करतो, कोणती शाळा नावरूपाला आलेली आहे, या सगळ्यांचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. आणि म्हणून दरवर्षी अतिशय पारदर्शक पद्धतीने या शाळांचा या शिक्षकांचा या ठिकाणी गौरव होत असतो. त्याबद्दल खरंच संस्थेचं ऋण व्यक्त करतो. आताच मला बोलता बोलता
माझा बालमित्र या ठिकाणी असतील कदाचित लक्ष्मण जाधव लखा आहे का त्या ठिकाणी बसलेले. सर त्यांनी असं मनोगत व्यक्त केलं माझ्यासमोर की 38 वर्ष सेवा केली त्या माणसाने. गेल्या 2-3 महिन्यानंतर ते रिटायर सुद्धा असतील कदाचित, पण आजपर्यंत मला एकही पुरस्कार मिळाला नाही म्हणे. त्या संस्थेचा पुरस्कार दिला त्याबद्दल खरोखर हॅट्स ऑफ नाशिक उद्योजक संस्था. माझी शाळा सुद्धा शाळा हा पुरस्कार घेताना मला खरोखर आनंद वाटतोय. हा माझा एकट्याचा पुरस्कार नाही आहे. याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, माझी संपूर्ण टीम. सांगायला आनंद वाटतो की जेव्हा माझ्या शाळेमध्ये कोणी अधिकारी वगैरे येतच आहेत तरी जिल्हा परिषद शाळा आहे का असं विचारतात. म्हणजे अजून त्या शाळेचं उद्घाटन झालेलं नाही आहे. अतिशय टोलेजंग अशी ती शाळा नाव रूपाला आली आहे. कामगिरी शोधावी अशी ती शाळा आहे. आजच्या भागात जिथं खाण असते त्या ठिकाणी दगड फोडण्याची त्या खाणीतून बराचसा निधी हा शासनाला जातो आणि तिथून तो निधी वर्ग करून जिल्हा परिषदेमार्फत अतिशय सुंदर पद्धतीने ती इमारत बांधकाम झालेलं आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते, आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि यानंतर आम्ही खरं तर आत्तापासून सुरुवात करणार आहोत चांगलं काम करण्यासाठी. म्हणून पुढे एकदा संपूर्ण टीमचं, संपूर्ण पत्र संस्थेच्या कार्यकारिणीचं आणि तुम्हा सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो पुढील कार्यक्रम अतिशय चांगलं जोमाने करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या सर्व शिक्षक मित्रांचे लाडके आदरणीय सुवंशी साहेब आणि मान्यवर व इतर या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक मित्रांनी आज नाशिक जिल्हा पदवीधर पतसंस्था याची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. आमची जी संस्था आहे पदवीधर शिक्षक संस्था, ही संस्था सामाजिक कार्य करत शैक्षणिक हित सुद्धा जोपासण्याचं या ठिकाणी फार मोठं असं काम या ठिकाणी करत असते. साहेब तुम्हाला सांगतो 19 वर्षाची माझी सेवा झालेली आहे. मला पण नेहमी वाटायचं माझी शाळा अशी होती साहेब 2007 मध्ये मी रुजू झाल्यानंतर 14 किलोमीटर चालत जायचो, 14 किलोमीटर चालत यायचो. एक महिनाभर असा प्रवास केला. त्या ठिकाणी गाडीने एकदा असं तोंड केल्यानंतर गाडी वरी तोंड अजिबात करत नव्हती. त्या ठिकाणी 20 पट होता साहेब. त्या ठिकाणचा पट 4थी पर्यंतची शाळा होती. ती शाळा जी आहे ती मी 8वी पर्यंत केली आणि त्या ठिकाणी 140 पट झाला साहेब. माझा मोठा मुलगा झालेला मला 5 दिवसांनी कळाला होता, कारण माझी अशी दुर्गम भागामध्ये शाळा होती. मला हेच या ठिकाणी सांगायचे की आमचे जे संस्थेचे जे काही चेअरमन आहे निकम सर, हे असे काही शिक्षक आहेत, अशा काही शाळा आहेत म्हणजे त्यांचं काम खरंच चांगलं आहे. अशाच लोकांना या ठिकाणी गुणवंत पुरस्कार देण्याचं काम करतात आणि हे जे पुरस्कार आहे आम्हाला एक खूप मोठं प्रेरणा देणारे पुरस्कार ठरतो. एवढे बोलत मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 22 वर्षापासून या पतसंस्थेची निवडणूक झाली नाही. प्रत्येक वर्षी अतिशय चांगली असे संचालक मंडळ निवडून पाठवून आमच्या मार्गदर्शनाने सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाने हे संचालक मंडळ तयार होत असतं आणि तसाच वारसा याही पुढे हे सगळेजण चालवतील अशी आपण अपेक्षा करूया. मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो, मला सर्व चेअरमन आणि संचालक मंडळाने या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, माझा आपण सत्कार केला, त्याबद्दल निश्चित मनापासून मी आपलं आभारी आहे. आणि वेळ खूप झाला आहे, दुसरं सत्र आपल्याला या ठिकाणी सुरू लवकरच करायचं आहे. मला चेअरमन साहेबांनी सांगितलं कमीत कमी वेळात निश्चितपणे पुन्हा तुम्हाला सगळ्यांना आदर्श शिक्षक, आदर्श शाळा जेवढे आले त्या सगळ्यांचं नम्रपणे स्वागत, आभार, धन्यवाद. धन्यवाद तात्या. अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. चेअरमन साहेबांच्या नजरेतून अशी कोणतीही गोष्टी सुटत नाही की योग्य व्यक्तीचा योग्य ठिकाणी सन्मान हा चेअरमन महोदय आपल्या संचालक मंडळाच्या माध्यमातून करत असतात आणि यापुढे सुद्धा ही परंपरा चालू राहील आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहील. आता कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री अंबादाजी आयरे सर, या पतसंस्थेचे चेअरमन महारू निकम सर, आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक कोळी साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने सर्वप्रथम मी महारू निकम सरांना आपण जो पतसंस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार दिला त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलाही उपक्रम हा नुसता उपक्रम नसतो, त्याच्यामागे काहीतरी आत्मीयता असते, तळमळ असते. जसं आपलं शरीर आहे, शरीरात आत्मा नसला तर त्या शरीराला काही अर्थ नाही. तसं कुठलीही कृती कुठलाही कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये मूळ उद्देश, मूळ त्याचा आत्मा नसेल तर त्यालाही काही अर्थ राहत नाही. या ठिकाणी आपण अतिशय सुस्त उपक्रम आहे स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार आपण दिला. खऱ्या अर्थाने हा शासनाचा जरी उपक्रम असला, आपण राबवत असताना त्याला उपक्रमाच्या भावनेने पाहत असतो, परंतु हा उपक्रम नाही. स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा एक संस्कार आहे. हा संस्कार विद्यार्थ्यावर तर होतच असतो, त्याचबरोबर आपल्यावर होत असतो, आपल्या ग्रामस्थांवर, आपल्या पालकांवर होत असतो. आणि दोन्ही बाजूंचा बॅलन्स ठेवा. पुढच्या वेळेस नाही, मागच्या नाही, पुढच्या वेळेस. तर या ठिकाणी पुरस्कार देत असताना जो काही खर्च होतो, संस्थाही कुठल्याही संस्थेच्या भाग भांडवलातून करत नाही. या ठिकाणी निकम सर बोलत असताना माझ्या एक लक्षात आलं की आपल्याला आपण घडवलेले विद्यार्थ्यांची नावं आठवतात. आपण घडवलेले विद्यार्थी हे आपले विद्यार्थी आपण स्वाभिमानाने सांगू शकतो. आणि आपल्या या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण अशा कार्यक्रमांमध्ये योगदान मिळून कार्यक्रम करू शकतो. हे असं आपल्याला प्रत्येक शिक्षकाने एक एक विद्यार्थी जरी आठवला आणि असं केलं तर आपल्या शाळांचा कायापालट झाल्याशिवाय राहणार. आणि हे होऊ शकतं. इतके विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता सरांनी सांगितलं, पवार सरांनी, की आमच्या शिक्षकांना अर्धा दिवस तरी शिकवायला वेळ द्या. मुळात जिल्हा परिषदेचा शिक्षक हा मुळातच गुणवान असतो. तो अशा परिस्थितीतनं शिक्षक झालेला असतो की तो त्यावेळी गावातला टॉपर असतो, त्याच्या शाळेतला टॉपर असतो. तो परिस्थितीने सोपं शिक्षण म्हणून BEd कडे गेलेला असतो किंवा त्यावेळी प्रचलित ती व्यवस्था असते गावातली, पटकन नोकरी लागणे ही कुटुंबाची गरज असते, त्या पद्धतीने तो शिक्षण झालेला असतो. पण तो मुळात गुणवान असतो. तो नुसतं उभा जर राहिला तरी त्याची मुलं आपोआप शिकत असतात सर. त्याच्यामुळे तुम्ही बाकीची कामं चालू द्यायची. पूर्वी कसं होतं, तुमच्या संस्थेचं एक उदाहरण सांगतो. तुमची म्हणजे सगळ्या संस्थांचं TV 2 असायचं. मग तो अर्ज द्यायला जायचं. ते सुट्टीच्या दिवशी आपल्या शाळेचा टायमिंग मॅच व्हायचा. शनिवारी किंवा बाजाराचा दिवस किंवा रविवारी पतसंस्था चालू राहायची. तिथं जायचं, अर्ज भरायचा. मग आपल्या डायरेक्टरांशी आपल्याला रिलेशन ठेवावे लागायचे, कारण त्या अर्जावर सही लागायची. आणि मग आणखी ते काय चेक द्यायचे. तो चेक घेऊन NDC बँकेत जायचं. NDC बँकेत रांगेत उभं राहायचं आणि मग ते लोन आपल्याला मिळायचं किंवा कर्ज आपल्याला मिळायचं. असा हा सगळा प्रकार होता. पण आता ऑनलाईनच्या जमान्यामुळे काय झालंय, डायरेक्टरला तुम्ही सांगितलं कर्ज पाहिजे, डायरेक्टरने फोन केला की तुमचा अर्ज नसला तरी पहिले कर्ज खात्यात जमा होतं, नंतर बाकीची फॉर्मॅलिटी होते. हा सुद्धा ऑनलाईनचा फायदा आहे. तसा ऑनलाईनचा अनपेक्षित फायदा सुद्धा आपल्याला होत असेल. जसं संस्थेचा कर्जाचा आपल्याला होतो, तसं विद्यार्थ्यांचा शिक्षणाचाही आपल्याला होत असेल, तो आपल्याला कदाचित अजून पुढच्या काळामध्ये कळेल. आपल्याला पतसंस्था ज्यावेळी स्थापन झाली, ज्यावेळी 125 लोक एकत्र आले असतील सुरुवातीच्या काळात आणि त्यांनी 100 रुपये भांडवल 12,500 रुपयावर पतसंस्था सुरू केली. ही पतसंस्था सुरू केल्यापासून आजपर्यंत जे जे पतसंस्थेचे भागधारक असतील, संचालक असतील, चेअरमन असतील, या सर्वांनी काहीतरी त्याग केलेला आहे. त्या त्यागाचा परिणाम म्हणून हा एक संस्थेचा वटवृक्ष आज 800-790 सभासदांपर्यंत आणि साधारणतः 3 कोटी भाग भांडवलापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही सगळेजण या संस्थेचे समभागधारक आहात. संस्थेचं नुकसान तुमचं नुकसान आहे, संस्थेचा फायदा हा तुमचा फायदा आहे. आणि या भावनेने या ठिकाणी सगळेजण काम करत असताना तुमचं संचालक मंडळाने आजपर्यंत कुठलाही मेहनताना घेतला नाही. याबद्दल मी पूर्ण संचालक मंडळाचे आजपर्यंतचे जेवढे असतील त्या तेवढ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. असं संचालक मंडळ, मुळात सर बदाने सर बोलले की शिक्षकांची पतसंस्था तोट्यात जायलाच नको, खरंच जायला नको. परंतु आपण आणि पतसंस्थांचे बँकांचे साक्षीदार आहोत
आपण कदाचित तिथे पण सभासद असाल, तर ह्या गोष्टी घडतात. अशी गोष्ट आपल्या संस्थेत घडत नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. मुळातच आता तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला अपडेट राहणं अपेक्षित आहे, आवश्यकच आहे. खरं पाहिलं तर आता आपण सगळेजण एआयचं युग म्हणतो, रोबोटिक्सचं युग म्हणतो आणि माणसासमोर एक आता धोका निर्माण झालेला आहे. आता आपण जर म्हटलं तर अनुवंशिक किंवा जैविक घटनांचा विचार केला तर आपले पूर्वज माकड होते असं म्हणतो. तत्कालीन जसं संक्रमण होत गेलं, सुरुवातीला माकडाचं माकडा आहे किंवा माकडाचं माकडं निघलं. आजचा जो माणूस ज्याचा रूपांतरित झालेला हा माणूस आहे, तो माकडाचा ऐकतो का? नाही. आता आपण यायला जन्माला घातलं, रोबोटिकला जन्माला घातलेलं आहे. ते अजैविक जरी प्रोडक्ट असलं, यांत्रिक जरी प्रोडक्ट असलं, तरी तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हा मोठा धोका आहे की आज माणसाला वाटलं किती हुशार झालं ते रोबोट माझ्याशिवाय हलणार आणि चालणार नाही. पण भविष्यात हा धोका आपल्या समोर निश्चित आहे की जसं आपण त्या माकडाचं न ऐकणारी माणसं आज तयार झालेलं आहे, तसं आपलं न ऐकणारा रोबोट सुद्धा भविष्यात तयार होणार आहे. आणि म्हणून ही भीती घालवायची असेल तर आपल्याला सुद्धा त्याच्याबरोबर चालवावं लागणार आहे. आपल्याला सुद्धा रोबोट सारखं चालवावं लागणार आहे. म्हणून शाळेत एका वेळी 3-3, 4-4 मिनिट फरक लागणार आहे. या ठिकाणी संस्थेचं रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्या जिल्हा परिषद संस्थेमार्फत, जिल्हा परिषद परिवारामार्फत आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही संस्थेची भरभराट अशी सुवर्ण महोत्सवी, अमृत महोत्सवी आणि शताब्दी महोत्सवीपर्यंत होत राहो अशी मनपूर्वक भावना व्यक्त करतो. आता राहिला दुसरा भाग, व्यासपीठ मिळालं तर आम्ही आमची शैक्षणिक संधी काही सोडत नाही. आपल्या जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपलं निपुण कार्यक्रम चालू आहे. दुसरं आहे शिष्यवृत्ती परीक्षा, 4थी आणि 7वी नवोदय परीक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आपल्याला आव्हान दिलेलं आहे की शिक्षण विभागाने कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढचा जो PGI निर्देशांक येईल, आता आपण 11व्या नंबरवर आहोत राज्यामध्ये, तर आपल्याला पहिल्या 3 मध्ये यायचं आहे. आणि पहिल्या 3 मध्ये येण्यासाठी तुम्ही हे जे लोक करताय की इमारत बांधली, स्वच्छ शाळा केली, या छोट्या गोष्टीतनं जे काही मोठा वटवृक्ष एकदम नाही उभा राहत, त्याच्यामागे थोडीशी प्रेरणा लागते, सकारात्मक प्रयत्न लागतात आणि सगळं सहकार्यांची साथ लागते. अशा साथीने तुम्ही फक्त या वर्षाचं ULIS जर व्यवस्थित भरला, मुद्दा जर काळजीपूर्वक भरला, तर PGI मध्ये डिफॉल्ट आपण पहिल्या 5 मध्ये येणारच आहोत. आणि थोडे प्रयत्न केले तर पहिल्या 3 मध्ये येऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचं स्वप्न सुद्धा आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत. तर त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करा अशी एक अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि आपण मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, तसं मला वाटलं होतं यांनी मला बॉटल गिफ्ट दिली म्हणजे मला असं काही सोडणार नाही, ते वसूल करतील. आणि त्यांनी आज माझे किमान 2 तास घेतले. मला 3 वाजता पुन्हा जिल्हा परिषदेला काम चालू आहे, तर 3 वाजता त्या ठिकाणी जायचं. या ठिकाणी मला आपण बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्या पुरस्कारार्थींचे, पूर्ण सत्कारार्थींचे आणि आज रविवारचा वेळ असूनही त्यांच्यासोबत आलेले तेच खरे त्यांचे मित्र, त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. मी धनंजय कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती सुरगाणा. आज नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने उपस्थित राहण्याचा योग आला. सर्वसाधारण सभा अतिशय खेळमेळीच्या वातावरणात पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक व उपक्रमशील शाळा यांचा यथोचित असा सत्कार आणि सन्मान संस्थेच्या मार्फत करण्यात आला. या चांगल्या उपक्रमाबद्दल मी पंचायत समिती सुरगाणा आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने पतसंस्थेला, सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सारखे प्रेमळ अधिकारी जेव्हा शिक्षकाच्या पाठीशी उभे राहतात त्यावेळेस शिक्षकाचा आनंद हा आणि उत्साह सुद्धा द्विगुणित होतो. खरं म्हणजे आज आदरणीय कोळी साहेब, आदरणीय सूर्यवंशी साहेब, खरोखर आज आपण आपला अमूल्य असा वेळ दिला. कारण आपण जेव्हा प्रशासन सांभाळता तुम्हाला रविवार हा एकच दिवस असतो, परंतु चेअरमन साहेबांच्या एका शब्दाखातीर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. तसं आमच्या शिक्षकांचं पण आहे साहेब. वाडी वस्ती अतिशय दुर्गम भागामध्ये शिक्षक अतिशय तळमळीने शिकवतो आणि आता बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणापुढे
शिक्षक सुद्धा स्वतःला अपडेट करून घेतो. जसं एआयचं व्हर्जन मोबाईलला अपडेट करतं तसं शिक्षक सुद्धा स्वतः अपडेट करून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने आमचा शिक्षक करतो. आणि त्याच्यामुळे या शिक्षकांचा या ठिकाणी गुणगौरव केला जातोय, त्या शाळांचा गुणगौरव केला जातोय. शाळा म्हणजे मंदिर आहे. आज आपल्याला गावामध्ये मंदिर बांधताना सगळेजण स्वयंपूर्तीने त्या ठिकाणी देणगी देतात, परंतु शाळेला देणगी देणं दुरापास्त झालेलं आहे. आपण आता एका शाळेचा अनुभव घेतला की 1 कोटीची इमारत त्यांनी गावाच्या सहभागातून कोणांबे शाळेची इमारत उभी राहिली. खरोखर हे त्या शिक्षकांचं श्रेय आहे, मुख्याध्यापकांचं श्रेय आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी एवढीच असेल साहेब, नक्कीच आम्हाला हे व्यासपीठ मिळालं की सूर्यवंशी साहेब आदरणीय आपण नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करा. आमची मागणी एवढीच आहे, आम्हाला किमान अर्धा दिवस तरी शिकवण्यासाठी वेळ द्या. कारण सकाळी एखादा उपक्रम शिकवायला घेतला की मोबाईलवरती 3 लिंक आलेले असतात. पहिल्या लिंकमध्ये ती लिंक तात्काळ भरायची असते, दुसरीमध्ये फोटो अपलोड करायचे असतात आणि तिसरीमध्ये तात्काळ दिंडी काढायची असते. त्याच्यामुळे शिकवणं थोडंसं मागे पडलं. आणि साहेब खरोखर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची तळमळ आहे म्हणून जेडपीच्या शाळा जगून आहे, टिकून आहे. अगदी खरं सांगायचं म्हणजे की काही शाळा इंग्लिश मीडियमला सुद्धा टक्कर देणार आहे आणि याचं सगळं श्रेय आमच्या सर्व शिक्षक बांधवांचं आहे. मी आदरणीय सूर्यवंशी साहेबांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण आम्हाला मार्गदर्शन करा अशी अपेक्षा करतो.